खारघरमध्ये किरकोळ वादातून एका व्यक्ती हेल्मेटने वारंवार डोक्यावर वार करून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे। नवी मुंबईत मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कृत्यांमध्ये वाढ झाली आहे। अशातच खारघरमध्ये दुचाकीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शिवकुमार रोशनलाल शर्मा यांना हेल्मेटने मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली होती। यापैकी एकाला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती। रेहान शेख असे या आरोपीचे नाव असून पळून गेलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव फैजान शेख असे आहे। पोलिसांनी या दोघांच्या बीकेसीमध्ये शोध घेऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता रेहान त्यांच्या हाती लागला। मात्र फैजान पळून जाण्यात यशस्वी झाल्याने पोलिसांनी फैजानचा शोध सुरू ठेवला होता। दरम्यान रविवारी 23 फेब्रुवारी रोजी आरोपी फैजान इस्तियाक शेख याला गुन्हे शाखा कक्ष 3 ने वांद्रे येथून अटक केली आहे। त्याला न्यायालयात हजर केले असता 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे। दोन्ही आरोपींच्या चौकशीतूनच शिवकुमार शर्मा यांच्या हत्येचा उलगडा होणार असून पोलीस अधिक तपास करत आहेत।